नमस्कार. चांगदेव पासष्टी भाग 13. आभार प्रदर्शन. माझे अकोल्यातील परमस्नेही श्री मिलिंद सभापतीकर यांच्या घरी एकदा सहज गेलो असताना श्री चांगदेव पासष्टी ओवीबद्ध हे एक छोटेखानी पुस्तक मला त्यांच्या टेबलवर दिसले. त्यांनी ते कोणाकडून तरी आणले होते आणि आता वापस द्यायची वेळ झाली होती, म्हणून मी लगेच तिथे बसून त्यातील फक्त 65 ओव्या लिहून घेतल्या. ह्या 65 ओव्या खामगाव येथील प्रसिद्ध श्री मोहन कुलकर्णी अश्विनी ट्रॅव्हल्स यांनी केल्या होत्या. मोहन कुलकर्णी हे नाव मला फक्त ऐकून माहित होते, कारण माझी आत्या लीलाबाई कुलकर्णी ह्या त्यांच्या ट्रॅव्हल्स सोबत अगदी 4 धाम यात्रा करून आल्या होत्या आणि पैसे जसे जमेल तसे देत होत्या. त्यांनीच हे मला सांगितले. असो, हा चांगदेव पासष्टीचा विषय स्पष्ट करण्याकरता मी काही ठिकाणी मोहन कुलकर्णी म्हणजे ते पासलेगावकरच आहेत, पण त्यांचा हल्ली मुक्काम खामगाव येथे आहे, तर त्यांनी ह्या रचलेल्या काही तुरळक ओळींचा वापर मी चांगदेव पासष्टीतील विचार स्पष्ट करण्याकरता केला आहे. या बाबतीत मी त्यांचा सदैव व आभारी आणि ऋणी राहील. श्री मोहन कुलकर्णी हे पाचलेगावकर महाराजांचे परम शिष्य आहेत. श्री पाचलेगावकर महाराज हे या युगाचे खरोखरच चांगदेव होते. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्वरित जात, म्हणून त्यांचे नाव संचारेश्वर असेही होते आणि ते त्यांनी सार्थ करून दाखवले. त्यांना अनेक अनेक सिद्धी प्राप्त होत्या. योगायोगाने वत्सगुल्म म्हणजे राजे वाकाटक यांची जुनी राजधानी वत्सगुल्म म्हणजे आजचे वाशिम गाव, इथे मी तरुण वयात असताना 17-18 वगैरे मला श्री पाचलेगावकर महाराजांचा भरपूर सहवास लाभला. कारण तेथील श्री कर्णेश्वरांच्या महादेव मंदिरात आम्ही त्यांची प्रवचने ठेवायचो. आणि पुढे मी बाळापूरला असताना सुद्धा बाळादेवीच्या नवरात्र उत्सवात आम्ही अनेकदा त्यांची प्रवचने ठेवली आहेत. त्यांना सर्पसिद्धी होती हे जगविख्यातच आहे, पण आपला हा विषय नाही. सिद्धी विषयी वगैरे आपल्याला काही विशेष कळत नाही आणि तशी उत्सुकता पण नाही. श्री पाचलेगावकर महाराज यांचे पूर्वाश्रमीचे नाव नृसिंह राजाराम पंत कुलकर्णी असे होते. त्यांची गुरुपरंपरा श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजे श्री टेंबे महाराज, श्री नारायण दत्तानंद सरस्वती, श्री नारायण दत्तानंद सरस्वती आणि श्री माधवाश्रम स्वामी अशी होती. नारायण सरस्वती हे वऱ्हाडातले होते आणि ते अजान भाऊ असून अत्यंत सुंदर देहयष्टीचे होते. त्या काळचे ते एम.ए. होते
आणि मुळात मोठे अधिकारी होते. श्री वासुदेवानंदांनी त्यांना दंड दीक्षा देऊन नारायण दत्तानंद सरस्वती असे नाव दिले होते. श्री वासुदेवानंदांनी त्यांना मग पूर्ण जनजागृती करायचा आणि दत्तभक्ती करायचा लोकांना संदेश द्यावा म्हणून आज्ञा केली. विदर्भातील लोणार व मेहकर या ठिकाणी त्यांचा जास्त काळ गेला. ते म्हणत, आपण लवकरच हा अवतार संपवून पाचलेगाव येथे अवतीर्ण होणार आहोत. त्यांनी नवीन अवताराकरता स्वतःची रुद्राक्षाची माळ, भस्माचा बटवा आणि काही वह्या एका डोंगराच्या गुहेत लपवून ठेवल्या होत्या आणि समोर 2 समया तेवत ठेवल्या आणि पद्मासन घातले आणि प्राण सोडले. पण मृत्यूपूर्वी माधवाश्रम स्वामी यांना ती जागा त्यांनी दाखवून दिली होती आणि त्या वस्तू नवीन येणाऱ्या अवताराला देण्याची आज्ञा पण केली होती. मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात पाचलेगाव नावाचे एक छोटे गाव आहे. 8 नोव्हेंबर 1912 रोजी महाराजांचा जन्म झाला. तो दिवाळीचा प्रथम दिवस होता, म्हणजे नरक चतुर्थीचा दिवस होता. त्या दिवशीच महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच महाराज हे अंगावर कपडा ठेवीत नसत आणि कुणी बळजबरीने घातले तर ते पाण्यात बुडून ठेवत किंवा चक्क जाळून टाकत. शाळेत अतिशय खोडकर होते. शिक्षक त्यांच्यावर चिडत. वयाच्या 7-8 वर्षाचे असतानाच त्यांची शाळा सुटली आणि महाराज 8 वर्षाचे झाले तेव्हा एक दिवस माधवाश्रम स्वामी पाचलेगावकरला आले. त्यांनी या बालकाला गावाबाहेरच्या डोंगरावर नेले आणि गुहेत लपून ठेवलेली दत्तानंद स्वामी यांची स्मरणी म्हणजे जपाची माळ, भस्म आणि काही लिखाणाच्या वह्या ह्या या 8 वर्षाच्या बालकाच्या स्वाधीन केल्या आणि आपली गुरुआज्ञा पाळली. शिक्षण त्यांचे काही झाले नसताना सुद्धा वैद्यक सारख्या गहन विषयावर पाचलेगावकर महाराजांची औरंगाबाद येथील मेडिकल कॉलेजमध्ये अभ्यासपूर्ण व्याख्याने होत. दणकट बांधा, बसके नाक, पाणीदार डोळे, तेजस्वी चेहरा आणि कमरेला आयुष्यभर फक्त लंगोटी आणि संपूर्ण अंगाला विभूतीचे लेपन आणि सोबत 10-12 विषारी बिनविषारी लहान मोठे असे साप. त्यांच्या दर्शनाला लोक दूर दूरून येत. एकदा असे म्हणतात की ते लोणारला पायी जात असताना वाटेत रिसोड या भागातून, याच रिसोडमधून मी मार्च 67 ला 10वी पास झालो असो, तर या भागातून जाताना त्यांना तहान लागली आणि समोर एक त्यांना विहीर दिसली, पण ती विहीर पूर्ण आटलेली होती आणि काट्याकुट्यांनी भरलेली होती. त्यांनी क्षणभर विचार केला, गंगेचे स्मरण केले आणि असे सांगतात की विहीर पाण्याने तुडुंब भरली. यामुळे त्यांचे नाव खूप खूप गाजू लागले. नंतर त्यांनी धर्मकार्याचे, धर्मजागृतीचे बरेच काम केले आणि महाराजांचे देहावसान मुंबई येथे जे हॉस्पिटलमध्ये 16/8/1986
म्हणजे वयाच्या 74 वर्षी निधन झाले. शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी यांच्या सोबत बरेच फोटो आहेत. धन्यवाद.